चला तर आज आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांनो, वाट पाहताना 8वा पाठ शिकणार आहोत. लेखिका आहेत अरुणा ढेरे. 1957 जन्म. प्रसिद्ध कवयित्री, कथालेखिका, संशोधक, समीक्षक, कथा कादंबरी, ललितलेख, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहे. त्यांचे प्रारंभ अक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. कृष्ण किनारा, अज्ञात, झऱ्यावर हे कथा संग्रह, रूपवत्सव हा स्फुट लेख संग्रह, मैत्री ही कादंबरी, नागमंडल, लोकसंस्कृतीची रंग, रूपे, विस्मृतिचित्रे हे संशोधात्मक समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे. बघा यामध्ये की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेक विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. बघा प्रत्येक गोष्टी की मनुष्याला जर कोणत्याच गोष्टीची वाट पाहावी लागली नसेल तर त्या गोष्टीची किंमत मनुष्याला कळत नाही. म्हणजे दुःख असेल किंवा सुख असेल त्याचं महत्त्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कोणतीही गोष्ट की सुख लगेच प्राप्त झालं तर त्या गोष्टीचं महत्त्व मनुष्याला समजत नाही. दुःख आलं की त्या दुःखावर पांघरून कशा प्रकारे घालावे हे त्यांना मनुष्य जीवनामध्ये समजत नाही. म्हणून लेखिकेने प्रत्येक गोष्टीचं महत्त्व, प्रत्येक पैलू समजून आणि उलगडून दाखवले आहेत. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो. कधी दुःख कधी सुख जीवनामध्ये, कधी सुखही येते कधी दुःखही येते. आणि मनुष्य सुखादुःखाच्या रेलेतून सुखदुःखाच्या याच्यातून मनुष्य गेला असेल तर त्याला सुखही कळते दुःखही कळते. म्हणून सुख दुःख दोन्ही जीवनामध्ये आवश्यक मनुष्याचे असायला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीची वाट पाहणे ही अटळ असते. त्यात कधी उत्कंठ हुरहुर असते तर कधी दडपण असते. ह्या पाठातून लक्षात येते. कधी उत्कंठता कधी हुरहुर असते तर कधी दडपण असते. या पाठातून लक्षात येते की यामध्ये सांगितलेले आहे की वाट पाहणे याचं महत्त्व मनुष्याला समजलं पाहिजे. मानवी जीवनात काही भावनात्मक घटक अटळपणे दिसून येतात. त्यापैकी एक म्हणजे कशाची तरी वाट पाहणे. प्रस्तुत ललित निबंधात या वाट पाहण्यातून प्रत्ययाला येणारा सुख, दुःखात्मक आणि उत्कंठता, हुरहुर दाटून येणारा अनुभव संवेदनशील व्यक्त होतो की वाट प्रत्येक गोष्टीची पाहायलाच पाहिजे. लगेच मनुष्याला मिळाल्यानंतर त्या गोष्टीचं महत्त्व त्याला समजत नाही. तर बघा होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरूण पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. होळीनंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची. होळीनंतर थंडी कमी होते आणि त्याच महिन्यात मार्चच्या नंतर आंब्याला थोडं मोहोर येत असतो आणि एप्रिल महिन्यात परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरूण पडायची. सुट्टी लागल्यावर पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. प्रत्येक गोष्टीची जीवनात वाट बघावी लागते. आता लेखिकेला सुद्धा या गोष्टीची वाट पाहावी लागली की आता सुट्टी केव्हा लागेल, केव्हा उन्हाळा मार्च एप्रिल महिना येईल, तेव्हा आपल्याला गॅलरीत झोपायला केव्हा मिळेल. ह्या प्रत्येक गोष्टीची वाट बघणं हे अटळ असतं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एक संदेश जागा व्हायचा. उद्या कोकिळेचे कुहू कुहू ऐकू येईल का बघू. हां, पहाटे पहाटे गाढ झोपेत असताना तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. बघा की रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल की झोपेमध्ये जाग यायची आणि डोळे मिटताना मनात एक संदेश जागा व्हायचा. उद्या डोळे मिटताना की मनामध्ये काहीतरी कल्पना करायची लेखिका की उद्या आपल्याला कोकिळेचं कुहू कुहू ऐकू येईल का. आपण जर आत्ताच म्हटलं की मला कोकिळेचं कुहू कुहू ऐकू आलं पाहिजे, हे लगेच आपल्याला कोणती गोष्ट मिळत नाही. ती प्रत्येक गोष्टीची वाट बघावी लागते. आणि बघून पहाटे पहाटे गाढ झोपेत असताना तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्यास सार्थक होऊन जायचं. सार्थक होणे म्हणजे धन्य
वाटणे, धन्यता वाटणे किंवा परिपूर्ण होणे, त्यामध्ये सार्थक होणे. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलं असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर, आव नेमलेली पुस्तकं, गोष्टीच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलं असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. सुट्टीच्या वाट नक्की लेखिका बघायच्या, पण अभ्यासाचा आळस त्यांना नव्हता. अभ्यास खूप आवडायचा, वाचन सर्वात जास्त आवडायचं. सुट्टीची वाट त्या अटळ बघायच्या, पण अभ्याससुद्धा सर्वात महत्त्वाचा घटक त्यांच्या जीवनामध्ये होता. पाठांतर आवडायचं, त्यांना पाठांतरसुद्धा आवडत असे. नेमलेली पुस्तकं, गोष्टीच्या पुस्तकं इतकीच परत परत आवडीने वाचली जायची. बघा, नेमलेली पुस्तकं, गोष्टीचे पुस्तकं हे त्यांना आवडीने वाचली जायची. म्हणजे त्यांना त्या वाचन करण्यामध्ये सुद्धा आवड होती, अभ्यास करण्यातसुद्धा आवड होती. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन बेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी. बघा की सुट्टीत आपण काय काय मजा करू. सुट्टी लागल्यानंतर काय काय करायचं. अंगणात त्यांच्या हजारी मोगऱ्याचं झाड होतं आणि शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन ते वेचून आणलेली बकुळीची फुलं आणायला जायची. माठात वाळा घातलेलं पाणी. बघा, ते असं नारळाच्या दोरीचाच उन्हाळ्यामध्ये माठात टाकण्यासाठी सुवासिक सुगंध पाण्याचा वास यावा म्हणून तो वाळा तयार करतात. पूर्वीच्या काळामध्ये काही फ्रीज वगैरे नव्हतं, तर हे माठात वाळा टाकल्यानंतर पाणी थंड राहायचं. आई त्या आत्याची कुरड्या पापडाची घाई, अंगणभर पडणारी वाळवण, कैरीचं डाळ आणि पन्ह. बघा, उन्हाळ्यात बायका कुरड्या पापड ह्या वस्तू करतात. तर तसंच लेखिकेच्या आई आत्या कुरड्या पापडाची घाई, अंगणभर पडणारी वाळवण, कैरीचं डाळ आणि पन्ह. बघा, कैरीचं पन्ह आंब्याचं गूळ वगैरे घालून तयार केलेलं की उन्हाळ्यामध्ये चविष्ट लागतं. त्याच महिन्यात खाण्यास पौष्टिकसुद्धा असतं. आणि कधी कधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मूक म्हणजे खूप गोष्टीची आणि कवितेची नवी पुस्तकं. सुट्टी किती वाट पाहत असून आम्ही. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाड असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेलं एक चौथा मजला म्हणजे माळच होता. सुट्टीची वाट पाहताना माळावर जाऊन पुस्तकाच्या घराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी अतून मन फुलून येईल. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाड असली तरी अख्ख्या वाड्यात मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळ होता. चौथ्या मजल्याला माळाची उपमा दिलेली आहे. आणि सुट्टीची वाट पाहताना माळावर जाऊन, बघा, सुट्टीत लेखिका माळावर जायच्या. जाऊन पुस्तकाच्या गराड्यात बसण्यात अद्भुत कल्पनेने अगदी आतून मन फुलून येईल. पुस्तकाची वाट पाहण्यात एक गंमत होती. बघा, पुस्तकाची सुद्धा त्यांना वाट पाहावी लागेल, त्यातसुद्धा त्यांना गंमत वाटायची. एक वेगळं जग तिथे भेटत होतं. आता पुस्तक वाचल्यानंतर वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या गोष्टी वाटल्यानंतर त्यातून आपल्याला अनुभव येतो आणि वेगळं जग त्या वाचल्यानंतर आपल्याला त्या पुस्तकातून मिळतं, समजतं की वेगळं जग काय आहे वाचन केल्यानंतर. आणि त्यांना आळससुद्धा नव्हता की वाचन की सुट्टी लागली म्हणजे नुसतं अभ्यास, खेळायचं, कुदायचं, मस्त्या करायचं हेच नाही, तर वाचनसुद्धा सर्वात महत्त्वाचं होतं. आणि कविता, गोष्टी ह्यासुद्धा ते वाचायच्या. असं जीवनामध्ये आपल्यालासुद्धा लेखिकेसारखाच कंटाळा नसायला हवा. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेली देश, न पाहिलेला माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे ओळखीचे धागे, जुळणारे न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर मला केवढं तरी नवेपण भेटत होतं. आणि शब्दांची जादू कळली होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कोणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. बघा, लेखिकेला वाचल्यानंतर सगळ्या माहिती मिळाली. कोणी इतिहास कोणी लिहिला, कोणी गाणी कोणी रचली, हे आपल्याला वाचनातून समजते. आणि वाचन केल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडते. तर हे लेखिकेला वाचन करणे खूप आवडायचं, आळस त्यांना बिलकुल नव्हता. बघा, असंच आपण सुद्धा की वाचन सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्या वाचनाच्या घटकातून प्रत्येक गोष्टी आपल्याला माहीत होते की इतिहास कोणी लिहिला असेल हे वाचनातूनच समजते. गाणी कोणी रचले असेल, लिहिली होती, ते सुचलं ते लिहावंसं वाटतं, ते कसं लिहू शकले आहेत. बघा,
की कोणीतरी रचली होती, लिहिलेली होती. ते सुचलं, ते लिहावंसं वाटलं. ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती की ते सुचलं ते कसं लिहिलं त्यांनी कसं लिहिलं, हे विचार कसे मांडले. आणि त्या माणसं मला भाषेची ताकद समजत होती की त्या आपल्या भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. बघा, पुस्तक वाचण्याला आपण कोणती गोष्ट लगेच म्हटलं की मला आता पुस्तक वाचायचं, कविता लिहायची, ही गोष्ट लगेच होत नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी तयारी करावी लागते. आणि ते म्हणजे वाचन केल्यानंतर कोणती कविता वगैरे हे लिहिता येते, ज्ञानाच्या कक्षा वाढतात. त्यातून आपण कोणती गोष्ट साध्य करू शकतो. म्हणजे कोणत्या गोष्टीला वाट पाहावी लागते. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधले लेखिकेचं नियोजन लेखिकेने केलेलं होतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्यात वाचन करायचं, मग सुट्टी लागल्यानंतर काय काय करायचं हे आपण सुद्धा नियोजन केलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीतून नियोजनातूनच घडत असते. म्हणून आपल्याला वाट प्रत्येक गोष्टीची बघावी लागते. बस, आणखी एक वाट पाहणं होतं पोपटाच्या थव्याचं. बघा, पोपटाचा थवा, आपण जर म्हटलं आताच मला पोपटाचा थवा दिसायला पाहिजे, हे कोणती गोष्ट शक्य होत नाही. आणि त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला लगेच कळत नाही. म्हणून लेखिकेने मनामध्ये आखून ठेवलेलं होते कोणती गोष्ट केव्हा होईल, केव्हा भेटेल. हे आणखी एक वाट पाहणं होतं पोपटाच्या थव्याचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. ऊन तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशातरीचं पानांचं गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतके सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायचे त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. बघा, आणखी एक वाट पाहणं होते पोपटांच्या थव्याची. लेखिका उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोपटांचा थवा, त्यांच्या घरांच्या मागे मोठं उंबराचं झाड होतं. ऊन तापायचं त्या तापलेल्या उन्हात पोपट त्या सावलीचा आधार घेत त्या झाडांवर बसायचे. त्यांचे थवे उंबरावर येऊन बसायचे आणि कशाच तरी पानांच्या गाठीगाठीचे ते झाड तेव्हा पिक्या उंबराने, आणि उंबरं खूप सुंदर पिकलेले होते आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. हे पूर्ण पोपट तिथं बसलेले असायचे आणि त्या पोपटा बसल्यानंतर पूर्ण झाड हिरवंगार सुंदर दिसायचं. हे वाट पाहायचे त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कविता. आणि त्यावर मग लेखिका कविता तयार करायची. झालं, अर्धा 500 कलर.